एमएसटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट। 12वीत 40% आणि सीईटीत 99% कसे, व्हिडिओतून शिक्षकाचा सवाल। एमएसटी परीक्षेमध्ये घोटाळा झालाय, पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप। हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी। एमएसटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन। टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची, सोशल मीडियावरील दाव्यासंदर्भात तक्रार करणार सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाईंची माहिती। एमएसटी सेल ही स्वायत्त संस्था। परीक्षेत घोटाळ्याच्या आरोपांवर मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। एमएसटी परीक्षेत भाजप नेत्यांची मुलं टॉपर, या परीक्षेवर प्रवेश घेणार आहात की स्थगित करणार, आदित्य ठाकरे यांचा सवाल। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश। नागपुरात मुसळधार पावसामुळे सोमवार शाळेत पाणीच पाणी। 3 ते 4 फूट पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचं मानवी साखळी करून बचाव कार्य। उद्या सुट्टी जाहीर। विदर्भात पुढील 78 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात। पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक कामं होणार। उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत काम सुरू राहणार।